नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, IND बँकतर्फे इथे भरपूर पदांची भरती निघालेली आहे। मित्रांनो, भरपूर पदं आहेत, चांगली पदं आहेत, पगारसुद्धा फारच चांगला भेटणार आहे आणि फीसुद्धा जास्त नाही आहे। तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणती पदं निघालेत, किती पदं निघालेत, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी। मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात IND बँकतर्फे निघालेली जाहिरात आहे। तुम्ही तर पाहू शकता IND म्हणजेच IND बँक मर्चंट बँकिंग सर्व्हिस लिमिटेड म्हणजेच IBMBS लिमिटेडतर्फे निघालेली भरती आहे। पदं कोणकोणती आहेत, चला त्याच्याविषयी आपण सुरुवातीला जाणून घेऊया आणि कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, लास्ट डेट काय आहे। तर चला सुरुवातीला आपण लास्ट डेटविषयी बोलूया। अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 26 एप्रिल आहे। 26 एप्रिल 2022च्या अगोदर तुम्हाला इथे अर्ज करणं गरजेचं आहे। आज आहे 18 तारीख, म्हणजेच तुमच्याकडे अजून 10 दिवस आहेत, 8 ते 10 दिवस तुम्ही तो जरूर अप्लाय करा। मित्रांनो, जागा कोणत्या आहेत, पदं कोणती निघाली तुम्ही तर पाहू शकता। हेड अकाउंट ओपनिंग डिपार्टमेंटसाठी 1 पद आहे, अकाउंट ओपनिंग स्टाफसाठी 4 पदं आहेत, DP स्टाफसाठी 2 पदं आहेत, डीलर फॉर स्टॉक ब्रोकिंग टर्मिनल्ससाठी 8 पदं आहेत, बँक ऑफिस स्टाफ म्युच्युअल फंडसाठी 2 पदं आहेत, बँक ऑफिस स्टाफ रजिस्टर्ड ऑफिस आणि हेल्प डेस्कसाठी 3 पदांची भरती आहे, सिस्टम अँड नेटवर्किंग इंजिनियरसाठी 1 पद निघालेलं आहे। मित्रांनो, रिसर्च ॲनालिसिससाठी 1 पद आहे, व्हाईस प्रेसिडेंट रिटेल लोन कन्सलरसाठी 1 पद आहे आणि ब्रँच हेडसाठी रिटेल लोन कन्सलरची 7 पदं निघालेली आहेत। त्याचबरोबर फील्ड स्टाफ रिटेल लोन कन्सलरसाठी 43 पदं आहेत, अशी एकूण 73 पदांची भरती आहे। एकूण 73 पदं निघालेत। मित्रांनो, त्यासाठी त्यांना मिळणारं वेतन किती असणार आहे तुम्ही तर पाहू शकता। हेड अकाउंट ओपनिंग डिपार्टमेंटसाठी 5 ते 6 लाख रुपये पर इयर म्हणजे पर ॲन्युम तुम्हाला इथं सॅलरी मिळेल। त्याचबरोबर अकाउंट ओपनिंग स्टाफसाठी 1.5 लाख ते 2 लाखपर्यंत तुम्हाला पर ॲन्युम इथं सॅलरी मिळेल। DP स्टाफसाठी तुम्ही पाहू शकता 3 ते 4 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला इथं सॅलरी मिळेल पर ॲन्युम। डीलर फॉर स्टॉक ब्रोकिंग टर्मिनल्ससाठी 3.5 लाखपर्यंत तुम्हाला इथं पर ॲन्युम सॅलरी मिळेल। बँक ऑफिस स्टाफ म्युच्युअल फंडसाठी 1.5 लाख ते 2 लाखपर्यंत तुम्हाला इथे पर ॲन्युम सॅलरी मिळेल। त्याचबरोबर बँक ऑफिस स्टाफ रजिस्टर्ड ऑफिस आणि हेल्प डेस्क यासाठी इथे 1.5 लाख ते 2 लाखपर्यंत तुम्हाला पर इयर सॅलरी मिळेल। त्याचबरोबर सिस्टम अँड नेटवर्किंग इंजिनियरसाठी तुम्ही पाहू शकता 3 लाख ते 4 लाख रुपयेपर्यंत पर ॲन्युम सॅलरी आहे आणि रिसर्च ॲनालिसिससाठी 4 लाख ते 5 लाखपर्यंत तुम्हाला इथं पर ॲन्युम सॅलरी मिळणार आहे। त्याचबरोबर व्हाईस प्रेसिडेंट रिटेल लोन कन्सलरसाठी 8 लाख ते 10 लाख रुपये पर ॲन्युम आहे। ब्रँच हेड रिटेल लोन कन्सलरसाठी 5 लाख ते 6 लाख रुपये पर ॲन्युम तुम्हाला सॅलरी मिळू शकते आणि फील्ड स्टाफ रिटेल लोन कन्सलरसाठी इथे 1.5 लाख ते 2 लाख रुपये पर ॲन्युम तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। तर मित्रांनो, सॅलरी म्हणजेच पगार तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आहे, इथे भरपूर पगार मिळणार आहे, तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता। मित्रांनो, चला बाकीच्या गोष्टी पाहूया, जसं की वय वगैरे, शैक्षणिक अर्हता काय असावं लागणार आहे, एक्सपिरियन्स तुमचा किती असावा लागणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता। पहिलं पद जे आहे हेड अकाउंट ओपनिंग डिपार्टमेंटसाठी एनी ग्रॅज्युएशन चालेल, कोणताही ग्रॅज्युएशन तुम्ही असाल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता। विथ NISM DP SORM किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। अनुभवामध्ये तुम्हाला कमीत कमी ते 10 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे अकाउंट ओपनिंग ऑपरेशनचा किंवा ओपनिंग डीमॅट आणि ट्रेडिंग, डीमॅट अँड ट्रेडिंगचा अकाउंटचा तुम्हाला ओपनिंग करण्याचा इथं अनुभव असणं आवश्यक आहे 10 वर्षाचा। त्याचबरोबर वयाची अट इथं 50 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं नसावं आणि पोस्ट जागा जी आहे कुठे निघाली तुम्ही इथं पाहू शकता, चेन्नईसाठी ही निघालेली भरती आहे जागा। बाकीच्या गोष्टी चला दुसरी पोस्ट आपण पाहूया। दुसरी पोस्ट जी आहे ती अकाउंट ओपनिंग स्टाफ जर पाहू शकता, त्यासाठी तुम्ही कोणताही ग्रॅज्युएट असाल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता, पण त्याचबरोबर तुम्हाला NISM DP SORM सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर याच्यासाठी 2 वर्ष कमीत कमी तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे अकाउंट ओपनिंगचा, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। वयाची अट आहे 40 वर्ष, म्हणजे 40 वर्षापेक्षा वय तुमचं जास्त नसावं। मित्रांनो, पुढचं पद आहे DP स्टाफसाठी तुम्ही तर पाहू शकता एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो। त्याचबरोबर तुम्हाला NISM DP सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि अनुभव जो आहे तो तुमच्याकडे 5 वर्षाचा असणं आवश्यक आहे DP ऑपरेशनचा आणि वयाची अट आहे 35 वर्ष, म्हणजे 35 वर्षापेक्षा तुमचं वय जास्त नसावं। मित्रांनो, डीलर फॉर स्टॉक ब्रोकिंग टर्मिनल्स या पदासाठी ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर कमीत कमी तुमचं 1 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे डीलिंगचा आणि वयाची अट आहे 21 ते 30 वर्ष, म्हणजे 21 ते 30 वर्षाच्या मधलं तुमचं वय असणं आवश्यक आहे। आणि जे पद निघालेलं आहे ते आहे लखनौ, कानपूर, वाराणसी, कोलकाता, जयपूर, पाटणा, टुटिकोरिन आणि वेल्लोर या ठिकाणी तुमचं इथं पद असू शकतं। मित्रांनो, पुढचं पद आहे सिस्टम अँड नेटवर्किंग इंजिनियरसाठी निघालेली भरती आहे। त्यासाठी तुम्ही पाहू शकता ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे, 4 वर्ष तुमचं BTech किंवा BE डिग्री तुम्ही केलेलं असणं आवश्यक आहे किंवा कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन
किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधून, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता मित्रांनो. तुमच्याकडे कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ऑपरेशन्स सच ॲज युनिक्स, विंडोज सर्व्हर आणि नेटवर्किंग याच्यापैकी कोणते याच्या क्षेत्रातलं. वयाची अट आहे 21 ते 30 वर्ष, म्हणजे वय तुमचं 21 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. पुढचं पद आहे बँक ऑफिस म्युच्युअल फंड. याच्यासाठी कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो, एनी ग्रॅज्युएट. त्याचबरोबर म्हणजे कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ते पाहू शकता 1 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे तुम्हाला बॅक एंड प्रोसेसिंगचा, तर तुम्ही ते अप्लाय करा. आणि वयाची अट आहे 35 वर्ष, म्हणजे 35 वर्षापेक्षा तुमचं वय जास्त नसावं. मित्रांनो पुढचं पद आहे हेल्प डेस्क स्टाफसाठी. इथं तुम्ही पाहू शकता एनी ग्रॅज्युएट, म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवी तरी ते अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर त्याच्याकडे 1 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे अकाउंट ओपनिंग डीमॅटचा किंवा ऑपरेशन एक्सपिरियन्स इन हँडलिंग. 1 वर्षाचा अनुभव असेल तुम्ही ते अप्लाय करा. त्याचबरोबर तुमची वयाची अट जी आहे ती 35 वर्ष दिलेली आहे, म्हणजे 35 वर्षापेक्षा तुमचं वय जास्त नसावं. मित्रांनो बँक ऑफिस स्टाफ रिगार्ड रजिस्टर ऑफिस अकाउंटसाठी कोणताही ग्रॅज्युएट तिथे अप्लाय करू शकतो, पण जर BCom ग्रॅज्युएट असेल तर त्याला जास्त संधी दिल्या जातील. त्याचबरोबर तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे अकाउंट फायनान्शियल बॅकग्राऊंड असलेलं. त्याचबरोबर तुमची वयाची अट जी आहे ती 35 वर्ष असावी, 35 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं नसावं. आणि मित्रांनो पुढचं जे पद आहे रिसर्च ॲनालिसिसचं, त्यासाठी तुम्ही पाहू शकता तुमचं जे शैक्षणिक अर्हता आहे त्या तुमच्या MBA असणं आवश्यक आहे फायनान्समधून, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, NISM रिसर्च ॲनालिसिस सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि कमीत कमी 4 वर्षाचा अनुभव तुमचा असणं आवश्यक आहे. आणि वयाची अट आहे 40 वर्ष, म्हणजे 40 वर्षापेक्षा जास्त तुमचं नसावं. हे जे पद आहे ते मुंबईसाठी आहे, तुम्ही इथं पाहू शकता, म्हणजे मुंबईसाठी निघालेली भरती आहे. मित्रांनो बाकीच्या गोष्टी तुम्ही इथं पहा, जसं की मिनिमम क्वालिफिकेशन दिल्यात, एक्सपिरियन्स किती पाहिजे या सगळ्या गोष्टी दिल्यात. ते ब्रँच हेड RLC, फील्ड स्टाफ RLC, व्हाईस प्रेसिडेंट RLC या तिन्ही पदासाठी एकत्र आहे. तर याच्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता व्हाईस प्रेसिडेंट RLCसाठी कोणत्याही शाखेच्या पद्धतीवर अप्लाय करू शकतो. ब्रँच हेड ऑफिस RLCसाठी सुद्धा कोणत्याही पद्धतीवर अप्लाय करू शकतो. फील्ड स्टाफ RLCसाठी तुम्ही फक्त 12वी पास असाल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर अनुभवाचे इथे दिलेले आहेत, जसं की व्हाईस प्रेसिडेंट RLCसाठी 20 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ब्रँच हेड RLCसाठी मिनिमम 15 वर्षाचा अनुभव आहे. आणि फील्ड स्टाफ RLCसाठी 1 वर्षाचा अनुभव तरी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, सेल, रिटेल आणि लोन प्रॉडक्ट याच्याविषयीचा. तर अशा पद्धतीने मित्रांनो निघालेली भरती आहे. वयाची अट तुम्हाला मी सांगितलीच 65 वर्ष या 2 पदांसाठी RLCसाठी. आणि जे शेवटचं पद होतं त्यासाठी 35 वर्षाची अट आहे, ज्याला 12वी पास आहे फील्ड स्टाफ RLC, त्यासाठी 35 वर्ष वयाची अट आहे, त्यापेक्षा तुमचं वय जास्त नसावं. अशा पद्धतीने निघालेली भरती आहे. तुमचं निवड कशी होणार आहे तुम्ही जर पाहू शकता. मोड ऑफ सिलेक्शन कसं दिलं आहे तर बेस ऑन इंटरव्ह्यू, म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि त्याच्यावरती तुमच्या इथं निवड होऊ शकते. त्याचबरोबर स्क्रीनिंग टेस्टसुद्धा होईल आणि त्याच्यानंतर तुमचं इथे निवड होऊ शकते. तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता. पत्ता दिलेला आहे हेड ॲडमिनिस्ट्रेशन नंबर 480 फर्स्ट फ्लोअर, शिवराज कॉम्प्लेक्स 1 शिवराज अन्ना सलाई मंदनम चेन्नई 35 या पत्त्यावरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म्स विथ जे जरुरी म्हणजे आवश्यक कागदपत्रांसह तुम्हाला पाठवून द्यायचे. तर त्यासाठी तुम्हाला एक कुरिअर किंवा रजिस्टर ऑफ पोस्टने तुम्ही पाठवू शकता या पत्त्यावरती, जो मी तुम्हाला पत्ता सांगितलं त्याच्यावरती. आणि तो ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो तुम्हाला या वेबसाईटवरती पाहायला मिळेल, किंवा याची लिंक मी खालीसुद्धा दिलेली ॲप्लिकेशन फॉर्म म्हणतो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो निघालेली भरती आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांनो शेअर करा. जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल तर सरकारी नोकरी मिळावी तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात. तर मित्रांनो माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल, ते दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.